आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसनने शिकावं, पण एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता. पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी, आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं. एडिसन शाळेत जायला लागला. शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं. ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार? ग्रहणच काही नाही झालं तर करणार काय? शिकणार काय? विषयच नाही. शिक्षकांनाही प्रयत्न केले पण 4-5 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही. शेवटी एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी निघाला. त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे. एडिसन घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हटला खूप छान. आणि एडिसननं त्या शिक्षकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे धरलं. आई, आमच्या मॅडमनी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं. ती वाचायला लागली. त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. तो कधी शिकू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही. एडिसनच्या आईच्या डोळ्यातलं खळ दृश्य अश्रू सुटला. एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय का? आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईने तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली, अरे बाळा, तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतकं व्हायला खूप वेळ जाईल. त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा, तोपर्यंत आम्ही वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो. मग एडिसनला शाळेत पाठवून द्या. तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या. एडिसन म्हटला खरंच? आई म्हटली हो. आता बाळा, उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार, शाळेत नाही जायचं. आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली. शिकवत राहिली. तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला. आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब, ट्यूब्स, लाईट दिसतायत. हे लखलखणारं झुंबर दिसतंय. एडिसन नसता तर हा विजेचा शोध, बल्बचा शोध लागला नसता. आज मोहम्मद रफींची, किशोर कुमारांची, लता मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो. थॉमस अल्वा एडिसन निसते तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता, मेणाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचली नसती. हा एडिसन आईनं घडवला. 40 वर्ष उलटली आणि 40 वर्षानंतर एडिसनची आई निर्वतली, मरण पावली. तेव्हा हा एडिसन आपल्या आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक उघडली आणि आईच्या त्या ट्रंकेमध्ये 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेनं दिलेलं ते पत्र सापडलं. एडिसननं ते उघडलं आणि वाचायला लागला. शाळेतल्या शिक्षिकेनं लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. आणि एडिसनच्या डोळ्यातनं घळ पाणी उखळायला लागली. मी शिकण्याच्या पात्रतेचा नसतानाही माझ्या आईनं माझ्या उरात उमेद पेरली की तू शिकू शकतोस. माझ्या आईनं मला विश्वास दिला की तू हो शास्त्रज्ञ होऊ शकतोस. हा विश्वास, ही उमेद तुम्हाला यशापर्यंत पोहोचवत असते. ही उमेद आणि हा विश्वास हवा आमच्या उरात हवा. आपण कशातच कमी नाही आहोत, अजिबात नाही.